नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 19 एप्रिलला म्हणजे रविवारी आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातला एक अत्यंत शुभ दिवस आहे, जे वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या तृतीयाला साजरी केलं जातं. या दिवशी भगवान विष्णूची 6वा अवतार भगवान परशुराम यांची जयंती देखील साजरी केलं जातं. अक्षय म्हणजे न संपणारं पुण्यफळ देणारी ही अशी तिथी आहे. 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक असा हा अत्यंत पवित्र मुहूर्त मानला जातं. या दिवशी केलेली कोणतेही शुभ कार्य अक्षय किंवा अविनाशी मानलं जातं आणि म्हणूनच या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करणे, घर किंवा जमीन खरेदी करणे, विवाह आणि इतर शुभ कार्य करणे शुभ मानलं जातं. आणि सर्वात महत्त्वाच्या या दिवशी पितरांसाठी विशिष्ट पूजा केलं आणि पितरांच्या सेवा अवश्य करावे, ज्यामुळे पितृदोष कमी होण्यास मदत होतं, पितरांचा आशीर्वाद प्राप्ती होतं आणि आर्थिक समस्या कमी होतात. त्याच्याबरोबर भगवान विष्णू माता लक्ष्मीची कृपादृष्टी प्राप्ती करण्यासाठी या दिवशी त्यांच्या देखील पूजा सेवा अवश्य करावी. कारण या दिवशी आपण जे काही चांगले कार्य करतो तर ते आपल्याकडे अक्षय असतं आणि म्हणून या दिवशी होईल तेवढं चांगली गोष्टी आपल्याला करायच्या आहे. जर आपण या दिवशी काही वाईट गोष्टी केल्या तर ते वाईट सुद्धा आपल्याकडे अक्षय असतात आणि म्हणूनच या दिवशी होईल तितकं वाईट गोष्टी जे आहेत तर ते आपल्याला आवर्जून टाळायच्या आहे. कोणाबद्दलही वाईट विचार करायची नाही. फक्त एक सकारात्मकता जी आहे तर ती आपल्या मनामध्ये ठेवायची आहे आणि जितकं चांगले पुण्य करता येईल तितके चांगले कर्म करता येईल, चांगले दानधर्म करता येईल असं काही तुम्हाला या दिवशी करायचे आहे. यामुळे अनेक पटीने पुण्याची प्राप्ती होत असतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करावी. अष्टलक्ष्मी प्राप्तीसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी हा खूप शुभ मानलं जातं. त्याच्याबरोबर या अक्षय तृतीयेच्या दिवशी पितृ हे मृत्यूलोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांची आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पितृदोष हा नष्ट होण्यासाठी, घरातला दोष अडचणी दूर होण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा केला जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या रविवारी अक्षय तृतीयाला तुम्ही सोना चांदी खरेदी नाही केलं तरी चालेल, पण कुत्र्याला खाऊ घाला ही फक्त एक वस्तू. 3 पिढ्यांच्या प्रखर पितृदोष हा कायमची नष्ट होऊन सर्व दोष अडचणी, घरातल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य हे दूर होईल. घरच्या मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. जीवनातली सर्व शत्रू नष्ट होतील. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला अक्षय तृतीयाच्या कुत्र्याला खाऊ घालायचे आहे, कोणत्या वेळात हा उपाय करायचा आहे, याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईक बटनला देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला रविवारी अक्षय तृतीयाच्या दिवशी करायचे आहे. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता, अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत, केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त
फक्त ही एक वस्तू तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायच्या आहे. या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या पूर्वज म्हणजे आपल्या पित्र जे आहेत तर ते पाणी पिण्यासाठी आणि जेवण्यासाठी आपल्या घरी येत असतात. ते आपल्याला कळवा कुत्रा, कावळा कुत्रा, गाय या स्वरूपामध्ये म्हणजे मुख्य प्राण्यांच्या स्वरूपामध्ये ते आपल्याला भेटत असतात. आणि म्हणून या दिवशी जर आपण कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घातली तर आपल्या कुंडलीतल्या आपल्या घरातल्या कितीही प्रकार पितृदोष असेल तर ते दूर होतं. जर आपले पूर्वज आपल्यावरती नाराज असेल तर आपल्याला अनेक समस्याच्या संकटाचा सामना करावे लागतं. जसे की बघा, घरामध्ये पैसे टिकत नाही, पैशाच्या अडचणी येतं, कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही. आपल्या घरामध्ये कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही. आपल्या घरात लग्नाच्या वयाच्या मुली असतील परंतु त्यांच्या विवाह योग जुळून येत नाही आणि जरी विवाह योग जुळून आली तरी लग्न झाले तरीही ते जास्त दिवस टिकत नाही. किंवा कधी कधी बघा, आपल्या खूप महत्त्वाचं काम असतं आणि ते काम पूर्ण होण्यासाठी येतं परंतु अचानक असे काहीतरी अडचणी निर्माण होतात की पुन्हा ते काम जे आहे तर ते आपला अपूर्ण राहतात. तर याला देखील पितृदोष असं म्हटलं जातं. तसेच घरातली मुलांची प्रगती होत नाही, घरातली मुलं हट्टीपण करतात किंवा मुलांवरती वारंवार संकट अडचणी येत असतात. मुलं व्यसनी जातात, आपली कुटुंबाच्या आपल्या घराच्या प्रगती देखील थांबत असतो आणि म्हणूनच आपल्या पूर्वजन हे आपल्यावरती प्रसन्न असणे ही खूप महत्त्वाच्या आहे. बघा, जर तुमच्या पूर्वज तुमच्यावर नाराज असेल, तुमच्या घराला तुम्हाला जर पितृदोष लागलेली असेल आणि अशा वेळी एक तुम्ही कितीही देवी देवतांच्या सेवा केला, उपवास केला, तर व्रत केला, कितीही तुम्ही पारायण केला तरी याच्या फळ तुम्हाला शून्य मिळत असतं. त्या तुम्हाला कुठलंच फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही. किंवा तुम्ही आयुष्यातली अडचणी कमी होण्यासाठी कितीही प्रभावी उपाय केला तरी त्याच्या फळ तुम्हाला प्राप्त होत नाही. आणि आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं. बघा, जर तुम्ही कधी दिंडोरीला गेला तर तिथे जे गुरुमाऊली असतात तर ते सुद्धा आपल्याला सांगत असतात की सर्वप्रथम आपल्या पित्रा सेवा करावी आणि मागताच स्वामींची सेवा करावी. तर पूर्वज आपल्यावरती नाराज असेल तर स्वामी सेवेच्या फळ हे सुद्धा मिळत नाही. आणि म्हणून वर्षातनं एकदाच येणारा सण म्हणजे अक्षय तृतीया हा फळ प्राप्त करून घेणार हा सण आपल्या घरातला प्रखर पितृदोष दूर करण्यासाठी आपण जे काही उपाय करतात तर ते खूप जास्ती प्रभावी ठरत असतं. आणि म्हणून आपण अक्षय तृतीयेला आपल्या पितरांच्या सेवा करत असतो. म्हणूनच बघा, ज्यांच्या सासू सासरे नसतात तर आपण करा केळी पूजन करत असेल आणि आपल्याला 3 पिढ्यांच्या पितृदोष जर आहे तर ते भोगावे लागत असतो. म्हणून या दिवशी पितरांची सेवा आवर्जून करावे. एक वेळ तुम्ही या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या सेवा नाही केल्या तरी चालेल परंतु पूर्वजनांच्या सेवा ही आवर्जून करायच्या असतं. आता ही जे वस्तू आहे तर ही कुत्र्याला खाऊ घालण्यासाठी आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचे आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल थोडीशी हळद टाकून तुम्हाला स्नान करायचे आहे. यामुळे आपल्या केलेली वाईट कर्म पाप होतात, आपल्या शरीर ही शुद्ध होतं, पवित्र होतं. याच्याबरोबर पितृदोष हा देखील कमी होता. यानंतर ना आपल्या देवघरातल्या देवीच्या विधिवत तुम्हाला पूजा अर्चा करून घ्यायची आहे. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचे आहे.
आणि यानंतर तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या सकाळीच तुम्हाला देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर तुम्हाला 16 मुखी दिवा आवर्जून लावायचे आहे. थोडासा गव्हाच्या कणिक मळा, त्यामध्ये हळदी टाका आणि असे कणकेच्या 16 मुखी दिवा तुम्हाला तयार करायचे आहे. यामध्ये शक्यतो तूप घाला, तूप नसेल तर तेल घाला आणि असा 16 मुखी दिवा जे आहे तर ते माता लक्ष्मी समोर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये लावायचे आहे. कारण अक्षय तृतीया असा दिवा किंवा आपल्या घरात लक्ष्मी समोर लावल्याने चारही दिशा आपल्याला घरामध्ये धनसंपत्ती ही येत असतं. घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करते. आणि यानंतर तुम्हाला कुत्र्याला ही एक वस्तू मी सांगणार आहे तर ते खाऊ घालायचे आहे. आता तुम्हाला हा उपाय करण्यासाठी जेव्हा तुम्ही सकाळी स्वयंपाक करणार आहे तर तेव्हा स्वयंपाक करताना जी काही चपाती किंवा भाकरी तुम्ही बनवणार आहेत, जेव्हा जी शेवटी भाकरी असतं ना ती तुम्हाला घ्यायची आहे किंवा शेवटीची चपाती तुम्हाला हा उपाय करण्यासाठी घ्यायची आहे. या दिवशी पहिली चपाती ही तुम्हाला गाईलाच खाऊ घालायची आहे. पहिली चपाती बनवले की त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचे आणि अशी ही चपाती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे. आणि शेवटची भाकरी की चपाती असणार आहे ती तुम्हाला एक ताटामध्ये घ्यायची आहे. त्या भाकरीला किंवा चपातीला तुम्हाला एक मोहरीच्या तेलाच्या बोट जे आहे तर ते ओढून घ्यायचे आहे. जास्ती तेल लावल्याने नाही, अगदी थोडासा तेल लावायचे आहे. कारण बघा कुत्रा जे असतं ना ते तेलकट पदार्थ जास्ती खात नाही, म्हणून एकच बोट तुम्हाला आवडून घ्यायचे आहे. यानंतर या भाकरीवरती तुम्हाला एक थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे. जास्त ठेवायचा नाही, कारण कुत्र्याला जास्त गोडी पदार्थ आवडत नाही. घेतला तरी नाही, अगदी छोटासा तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. आणि याच्यासोबतच तुम्हाला थोडीशी चणा डाळ ठेवायची आहे. भिजवलेली चणा डाळ असेल तर अतिशय उत्तम, किंवा तुम्ही तशीच अगदी थोडीशी 5 ते 7 दाणे तुम्ही ठेवला तरी सुद्धा चालेल. आणि कुत्र्याला चणा डाळ ही जी आहे ना ती खूप जास्ती आवडत असतो, कारण त्यामागे सुद्धा एक शास्त्र सांगितलं जातं. आणि यानंतर तुम्हाला सोबतच थोडासा भंडार घ्यायचा आहे आणि ते दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला कुत्र्यापाशी जायची आहे. आता हा कुत्रा तुमची घरचा असेल तर शेजाऱ्यांच्या असेल किंवा कुठले बाहेरचे कुत्रा असेल तर सुद्धा चालत असतो. कुत्र्यापाशी गेलं की थोडासा भंडार तुम्हाला कुत्र्याला लावायचे आहे. आणि यानंतर ही भाकरी जी चपाती आहे ना ती तुम्हाला पूर्वजनांच्या नामस्मरण करायचे आहे आणि त्यांच्या आठवण काढून तुम्हाला ही भाकरी किंवा चपाती जी आहे तर ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे. आणि जेव्हा खाऊ घालणार आहे तेव्हा तुम्हाला ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः असं म्हणायचं आहे. पित्रांच्या क्षमा याचना करायच्या आहे. आणि आमची काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा अशी मनोभावी प्रार्थना करायची आहे. आणि जर तुम्हाला त्या दिवशी काळे कुत्रे दिसलं तर कुत्र्याच्या तुम्ही खाऊ घातलं तर जास्तीत जास्त प्रयत्न करा. काळा कुत्रा नाही दिसला तर इतर रंगाच्या कुत्रा असेल तर त्यांना सुद्धा खाऊ घालू शकता. आणि जर तुम्ही बाहेर कुठे चालले आहेत रस्त्यावर तुम्हाला एखादी काळा कुत्रा दिसला तर एक बिस्किटाच्या पुडा घ्या आणि त्याला खाऊ घाला. आणि जर या दिवशी तुम्हाला कुत्र्याला भाकरी खाऊ घालणं शक्य झालं नाही तर तुमच्याकडे मोहरीच्या तेलाच्या नसेल तर मग काय करायचं, अशा वेळी थोडीशी दही भात शिजवायचे आणि थोडा भात शिजवा, त्यावरती 1 चमचभर दही टाका आणि ही जे आहे दही भात आहे ना तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचे आहे. बघा पूर्वजन सुद्धा दही भात हा ठेवला जाता आणि म्हणूनच चपातीच्या ठेवला शक्य नसेल तर तुम्ही बघा थोडासा दही भात तुम्ही कुत्र्याला खाऊ घालून तरी सुद्धा चालेल.
जर आपण अक्षय तृतीयेला कुत्र्याला दही भात खाऊ घातला तर कितीही प्रकार पितृदोष आहे तर ते दूर होतात. म्हणून तुमच्या कुंडलीमधला जर राहू केतू राशीच्या वाईट प्रभाव असेल तर ते सुद्धा दूर होतं. कारण पुन्हा कुत्रा हा केतू ग्रहाच्या प्रतीक आहे. पांडव यांची स्वर्गपात्र श्रीमान युधिष्ठिराने याची सोबत कुत्रा स्वर्गात गेला होता. यामुळं अक्षय तृतीयेला कुत्र्याची सेवा केल्याशी केतू प्रसन्न होता. त्यानंतर जीवनातला कधीही कोणतीही समस्या येत नाही. तसेच हा उपाय केल्याने पैशाची कमतरता दूर होतं, व्यवसायामध्ये चांगली यश मिळतं, कर्जापासून सुटका होतो, नोकरी समस्या असेल तर त्या सुद्धा दूर होतात, तुमचे आरोग्यही चांगलं राहतं आणि घरात खूप शांती राहतो. शत्रू कमकुवत असतात. होणारे शत्रूचा त्रास हा सुद्धा पूर्णपणे नष्ट होतं. म्हणूनच हा उपाय तुम्ही अक्षय तृतीयेला आवर्जून करायचे आहे. याच्याबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या टेरेसवरती, बाल्कनीमध्ये किंवा अंगणामध्ये कावळ्याला पिवळे पिण्यासाठी पाणी ठेवायचे आहे. थोडासा दही भात हा सुद्धा कावळ्याला खाण्यासाठी ठेवायचे आहे. कारण ह्या दिवशी बघा, कावळे आपल्या पूर्वजना स्वरूपात आपल्या घरी येत असतात आणि ते आपल्याला भेटत असतात आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला कावळ्याला सुद्धा खायला ठेवायचे आहे. याच्याबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, तुमच्या घरी काहीतरी नकारात्मक ऊर्जा आहे किंवा तुम्हाला कोणाची तरी वाईट नजर लागलेली आहे आणि म्हणून तुमच्या काम सतत बिघडत असेल तर या दिवशी काय करायचं, थोडासा दही भात घ्यायचा, 7 वेळी आपल्या डोक्यावरून तुम्हाला फिरवून घ्यायचे आहे. ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे आणि यानंतर तुम्हाला हा कुत्र्याला खाऊ घालायचे आहे. यामुळे नकारात्मकता ऊर्जाही आहे तर ते दूर होतं आणि खास करून मुलांसाठी हा उपाय सुद्धा अक्षय तृतीयेला नक्कीच करू शकता. कारण मुलांना नजर जी आहे तर ते खूप लवकर लागतो. याच्याबरोबर या दिवशी कुत्र्याला त्रास देणं किंवा कुत्र्याला दगड फेकून मारणं यासारखे कृत्या जर आपण केलं त्यांचे वाईट परिणाम हे आपल्याला वर्षभर भोगावे लागत असतो. वर्षभर आपल्याला आयुष्यामध्ये फक्त संकट, अडचणी, अडथळच येत असतात आणि म्हणून चुकूनही असे काम जे आहेत तर ते तुम्ही अजिबात या दिवशी करू नका. नाही तर याच्या फळ तुम्हाला मिळणार नाही किंवा पुण्य जे आहे ते सुद्धा तुमच्याकडे अक्षय राहील. त्याच्याबरोबर जेव्हा तुम्ही कुत्र्याला दही भात किंवा चपाती, चणा डाळ आणि गूळ खाऊ घालणार आहे त्यावेळी बघा, तुम्हाला घरातले जे कर्ता पुरुष असताना त्या कर्त्या पुरुषाला हा उपाय करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचे आहे. जर कर्त्या पुरुषाला हे अशक्य नसेल तर मग घरातली इतर कोणतेही सदस्य हे उपाय करू शकता. परंतु बघा, पितृपक्षामध्ये सुद्धा जेव्हा आपण कावळ्याला घास टाकतो, पितरांना घास टाकतो, तेव्हा सुद्धा घरातले कर्ता पुरुष हा घास टाकत असतो. म्हणूनच हा उपाय सुद्धा शक्यतो कर्ता पुरुष करावी. तर हे अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.